डीजे थोड़ा टाइमर इज ऑन. अभिजित आणि मनोज पांचाळ हार्ड हिटर. पहिलाच फटका लॉफ्टेड आणि गडी बाद. पहिला चेंडूवर नवीन चेंडू आपल्या ग्राउंडवर बाहेर पडणे इट इज नॉट व्हेरी इझी. आणि त्याचं चांगलं उदाहरण इथे अभिजित. डीजे चांगला चेंडू. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. संजू नलावडे काही वर्षापूर्वी एक स्पर्धा झाली त्याचा मॅन ऑफ द सिरीज तोच तो संजू. आपल्या बॉलिंगचा जलवा दाखवताना. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॉल बसतायत दोन्ही आणि नरेश यांना समजत नाहीये. आणि पहिल्या ओव्हरचा जो प्रेशर बॅट्समॅन फील करतोय पॉवर प्ले म्हणतात पण मात्र बॅटला बॉल लागत नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी संजू. खूप सारा अनुभव. माडपट्ट्यातले खेळाडू संजू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यष्टीरक्षक प्रदीप यांना मात्र बॉल मिळत नाहीये. डिक्लेअर वन अंपायर घोषित करतायत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम संजू. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं असतं याचं उत्तम उदाहरण मध्ये संजू नलावडे टाकले रे. आता टाकत आहेत ते षटक. चांगला फटका. तोही हातात. मिसफील्ड तिकडे. चौकात जाईल का नाही. सुनील गायकवाड यांनी अडवलेला आहे. तोपर्यंत 2 धावा. चांगली गोलंदाजी करतायत पण फिल्डिंग ही त्यांनी साथ दिली नाहीये. धावसंख्या झाली ती 3. पहिले षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 3. डीजे सामना पटापट चालू करावा.
श्रेयस वाळकेचं प्रमोशन विकेट कीपर विनोद पुढील गोलंदाज आणि मन्या दोन अट्टे मग दोन अट्टे मारतात का आता लेग बाईचा इशारा मनोज यांना आपण अशा प्रकारचे शॉट खेळताना बघत नाहीये पण आता बघतोय कारण का प्रेशर आहे फक्त 4 धावा झालेल्या आहेत संघाच्या 7 चेंडूत 4 धावा नरेश बिनवेनी यांच्यामध्ये क्षमता आहे पुन्हा एकदा चांगला चेंडू आता ही लेग बाईचा इशारा पंच घोषित करतायत बॅटनी रन येत नाहीयेत पण हवेवर एक रनने धावसंख्या पुढे सरकते एक गडी बाद धावसंख्या झालेली 5 फुल टॉस चेंडू आणि स्लोअर वन पूर्ण पीठ झालेला आहे जोरात मारण्याचा प्रयत्न पण चकवलेला आहे विनोद राठोड व्हेरी गुड बॉलिंग बाय पुन्हा एकदा चांगला चेंडू उडलेलाच नाहीये आणि मनोज पांचाळ थोडे प्रेशर मध्ये चांगली गोलंदाजी करतायत पर्पल स्पार्टन्स कमबॅक केलेला आहे त्यांनी चांगली फलंदाजी आहे द बॅलन्स टीम जस्ट नीड टू एक्झिक्यूट वेल पुन्हा एकदा चांगला चेंडू प्लेयर तिकडे येतोय आणि गडी बाद मनोज पांचाळ यांना जावं लागेल डीजे थोड़ा स्टेडी गेम खेळायला लागेल नंतर मोठे फटके मारू शकता तुम्ही शॉर्ट चेंडू चांगला फटका तिकडे वैभव शिंदे येत आहेत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स धावसंख्या झालेली 7 2 षटक संपलेली आहे चांगली गोलंदाजी लो स्कोरिंग मॅच वाटते 4 षटक शिल्लक आहेत आणि चांगले फलंदाज विकी साळवी अजून बाकी आहेत सो ही कॅन बॅट अँड दिस बोथ बॅट्समॅन कॅन बॅट पुढचा गोलंदाज प्रकाश पुजारी आतापर्यंत या लीग मध्ये चांगली गोलंदाजी या खेळाडूंनी केली आहे पुन्हा एकदा कीपिंग मध्ये थोडीशी शफलिंग बॉबी यांची डिमांड फॉर कीपिंग वाढलेली आहे चांगला फटका सुनील गायकवाड येईपर्यंत एक धाव कंप्लीट चांगली फेकी तिकडे
सुनील यादव. सुनील यादव यांच्याकडे चेंडू गेला की प्रेक्षकांकडून चीअर येतो. नावाजलेला खेळाडू या परिसरातला सुनील यादव. चांगला फटका पुन्हा एकदा कवचला. सुनील गायकवाड यांना बिझी ठेवलेला. आता मात्र मिसफील्ड. तिकडे 2 धावा. तर गोलंदाजी चांगली होत असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षणही चांगलं करावं लागेल, अदरवाईज बॉलरचा मोराल डाऊन होईल. चांगली गोलंदाजी प्रकाश पुजारी यांच्या मार्फत. राहुल चांगली फलंदाजी करतात. आता मात्र चांगला फटका होता पण कट लागून स्क्वेअर लेगच्या दिशेने वैभव शिंदे येत आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. जरा फंबलिंग होती दोन्ही बॅट्समन मध्ये पण हवेवर रन कंप्लीट झालेला आहे. धावसंख्या झाली ती 12. चेंडू झाले ते 3. हो चांगला चेंडू. अपील होते तिकडे पण फेटाळलेली आहे. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. चांगला चेंडू ऑफलाईन पकडून टाकताय. बॅटच्या झोन मध्ये नाहीये आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र टोळवलेला आहे. प्रदीप कदम तिकडे येतोय आणि गडी डीजे सागर. चांगला फलंदाज आहे विकी साळवी. मोठे फटके खेळण्यात पटाईत आहे. धावसंख्या खूपच कमी आहे. धावसंख्या 12 आहे. बघूया कॅप्टन विकी साळवी आपल्या संघासाठी काय करतात. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि षटक संपलेला आहे. डीजे पुढचं षटक घेऊन प्रदीप कदम. सेफ ओव्हर म्हणून ते फेमस आहेत आणि दोन्ही प्रकारची फिरकी ऑफ टर्न लेग टर्न विथ द सेम ऍक्शन. चांगलाच फटका तिकडे. सुनील गायकवाड येत आहेत आणि गाडी बाद. नरेश बाद. डीजे ब्लू टीम कोसळलेली दिसते. समोर हॅज टू प्ले गुड इनिंग.
अभिराज गायकवाड काल आपण यांच्या बॅटने 2 षटकार बघितलेले आहेत, म्हणजे मोठे फटके खेळू शकतात. पण आता सध्या मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. तुम्हाला टीम पार्टनरशिप दोन्ही बॅट्समन मध्ये पार्टनरशिप करावी लागेल. चांगला फटका आणि बॉबी येत आहे. पुन्हा एकदा अजून एक गडी बाद. डीजे धावसंख्या झाली ती 12. पुढील फलंदाज सुजित राठोड, तुम्ही थोडा त्वरित या. And Pradeep Kadam is on high track. The second hat trick of this league. Can it happen? पहिला hat trick जी ईशांत यादव यांनी घेतलेली आहे. अंडर 19 प्लेयर आहे, स्पिनर आहे तो पण, आणि हाय स्पिनर. बघूया, प्रदीप कदम इज ऑन हाय ट्रॅक. आता मात्र हॅट्रिक केलेली आहे अमित कदम यांच्याकडून. मिसफील्ड येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. फुल टच चेंडू, चांगला फटका तिकडे, नो मॅन्स लँड आणि षटकार. पहिला षटकार. डीजे फटका सुजित राठोड यांच्या मार्फत. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, पण आता मात्र असफल. जर कीपर क्लोज असता तर ह्या यष्टीची झाला असता, पण कीपर मागे आहे. चांगली फिरकी. एक षटकार खाल्ल्यानंतर प्रदीप कदम यांची आताही चांगला फटका तिकडे. वैभव शिंदे येत आहेत आणि झेल सुटलेला आहे. थ्रो येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. ही झेल मागात किती पडते आपल्याला या येणाऱ्या षटकांमध्ये कळेल. डीजे आणि विकी साळवी यांची बॅट चालू झाली तर धावसंख्या कुठेही पोहोचू शकते. दे कॅन इझिली क्रॉस 60 रन्स. पहिलाच चांगलाच फटका तिकडे विकी साळवी यांच्या मार्फत. पंच घोषित करतात. चौकार आहे का षटकार आहे? 4 धावा. व्हेरी गुड शॉट विकी साळवी. बघा, द
तर सुजित राठोड यांनी जो एक षटकार मारल्यानंतर जो मॅच इझी ऑन झाली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. प्रदीप कदम तिकडे येत आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. येस, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. सुजित राठोड हे चपळ आहेत. जिम्मेदारीने खेळायला लागेल. धावसंख्या कमी होती पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये. धावसंख्या झाली ती 28-28. 2 चेंडू झाले मला वाटतं. येस, 2 चेंडू झाले. 4 चेंडू शिल्लक आहे. कॅन बी हिट फ्यू सिक्सेस इन दिस ओव्हर. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा वैभव शिंदे यांच्या हातात आणि पुन्हा एकदा रनआउटची संधी मिस केलेली आहे. विकेट पडला तर फरक पडतो, पण रनआउटची संधी मिस केलेली आहे. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. बॉबी तिकडे येतात आणि षटकार आहे का? षटकार. येस, व्हेरी गुड शॉट फ्रॉम द विकी. एक षटकाराने चौकार त्यांच्या बॅट मधून बघायला मिळालाय. धाव संख्या झाली ती 34. स्लोवर वर षटकार मारलेला आहे विकी साळवी याने. आणि द मॅच इज ऑन. पहिली षटक चांगली गोलंदाजी केलेली पर्पज पाटन्स यांनी. आता मात्र थोडी डगमळते. चार चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. थोड़ा फील्डिंग मध्ये शफलिंग. चार फील्डर लावले लेग साइडला. पुन्हा एकदा चांगला फटका होता पण मिस झालेला आहे. सुन्या तिथे फंबल करतायत. एक धाव मिळालेली आहे. पंच काय? लेग बाईस. लेग बाईस. यस, शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. डॉट चेंडूची सांगता करतायत विनोद राठोड. आणि ओव्हर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली 35. डीजे सुनील यादव यांच्या मार्फत बघूया विकी साळवी यांना रोखतात का नाही. पहिला चेंडू झेल उडालेला आहे. वैभव येत आहेत आणि गडी बाद. आणि विकी साळवी यांचा विकेट गेलेला आहे. डीजे
शेवटी मासा गळाला लावलेला आहे सुनियाने. अनुभव कामाला. विकी साळवे यांचा मोठा विकेट त्यांनी घेतलेला आहे. 31 चेंडू 35 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. रुपेश पायरे यांच्यातही मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आणि स्विंग अँड मिस. दुसरा चेंडू चांगला टाकताय सुनील यादव. सुनिया म्हणून फेमस आणि त्यांना माहिती आहे की शेवटचं षटक कसं टाकायचं असतं. त्याचं एक उत्तम उदाहरण सुनील हे दाखवत आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणि थोडासा आरडाओरडा दिसतोय ब्ल्यू पॅन्थर्स यांच्याकडून. 3 चेंडूत एकही धाव दिलेली नाहीये सुनिया यांनी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणि रुपेश पायरे धावचीत झालेला आहे. 3 डॉट करून ते धावचीत झालेले आहे. आणि डीजे थोडा मला मनोरंजन करा. आणि आमचे लाडके समालोचक कमलेश गोळे ऑन टू द क्रीज. दोन चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी सुनिया यांच्या मार्फत. काल त्यांचा दिवस नव्हता, आज मात्र दिवस आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. स्विंग अँड मिस. 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहे आणि एक गडी बाद केलाय. काय बॉलिंग. खरंच टाळ्या झाल्या पाहिजे सुनिया यांच्यासाठी. व्हेरी गुड बॉलिंग सुनिया. शेवटचं षटक अशा प्रकारे हाताळलं जातं याचं एक उत्तम उदाहरण मध्ये सुनील यादव. शेवटचा चेंडू नाही, चांगला टोळवलेला आहे तिकडे. 2 धावा होतात का बघूया. आणि प्रदीप कदम थ्रो करेपर्यंत दुसरी धाव आणि गडी बाद. एकच धाव. व्हेरी गुड बॉलिंग अँड व्हेरी गुड फिल्डिंग फ्रॉम द प्रदीप कदम. डीजे Pink Fighters versus Orange Lions. Orange Lions के कप्तान, please we can have a toss.
लागोपाठ 3 6 आणि हॅट्रिक यासाठी पारितोषिक आला आहे 2000 रुपये श्री पद्माकर देसले यांच्याकडून. आणि आता मागच्या मॅचला सूर्या याने हॅट्रिक घेतलेली आहे, त्याला 2000 रुपये लागू झालेले आहेत. पिंक फायटर्सचे खेळाडू कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाजवळ यावे. पिंक फायटर्स, वी हॅव अ मॅच. आपल्याला पारितोषिकांचा वर्षाव होत आहे. आता प्रेक्षकांनी जर कॅच पकडली तर पद्माकर दादा देसले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षक लक्षात ठेवा, अट आहे ती. प्लेयर्सनी कॅच पकडली तर प्राइज नाही आहे. प्रेक्षकांनी जर कॅच पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पर हॅट्रिकला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑलरेडी ईशान यादवला लागू झालेला आहे प्राइस. सामना त्वरित चालू करावा. द फर्स्ट पहिला चेंडू, चांगला फटका. अंपायर डिक्लेअर करतायत 2D.
शॉर्ट चेंडू होता. प्रदीप कदम यांनी शॉर्ट मध्ये माहिर आहे. चांगला फटका तिकडे घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा. ऑरेंज लायन्स इकडे बसा, 2 जण. ऑरेंज लायन्स टीम चांगला फटका तिकडे गॅप मध्ये आहे. अभि येत आहेत पण 1 धाव काढण्यामध्ये यशस्वी. पिंक फायटर्सचे प्लेयर्स करा. स्क्वेअर लेगच्या मंडपाजवळ बसावे. पिंक फायटर्स मंडपामध्ये कोणी बसू नये. मंडपामध्ये फक्त कॉमेंट्री करणारे स्कोरर्स अँड कमिटी मेंबर्स तेवढेच बसतील प्लीज. बॉबी हा गडी धावचित झालेला आहे. मिसकम्युनिकेशन बिटवीन द 2 बॅट्समॅन and it leads to Bobby's wicket. Pink Fighters पुढचा फलंदाज तो सुनील गायकवाड आणि प्रदीप कदम. ही जोडी मैदानावर खूप जुनी जोडी आहे. चांगला अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. जीसीसीचे प्लेयर्स. चांगला चेंडू बघा, गुडलेन वरून उडालेला चेंडू आहे आणि पूर्ण त्याच्या हाईटचा वापर करतात सुजित राठोड. चांगलं षटक हाताळताना पहिल्या चेंडूवर 2 धावा दिलेल्या. आता मात्र कमबॅक. पुन्हा एकदा चांगला फटका आणि 4 धावा सुनील गायकवाड यांच्या बॅट मधून. डीजे थोडासा शॉर्ट प्ले आणि चांगला पुल केलेला. 4 धावा, नो मॅच लँड. हो, चांगला चेंडू जोरात आवाज काढून स्लो टाकलेला. व्हॉट अ रणनीती. अशा प्रकारची रणनीती बघायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग बाय सुजित राठोड. डीजे पर्पल स्पार्टन्स हा संघ थोडा वरचढ आहे ब्ल्यू पॅन्थर्स पेक्षा सध्याच्या स्थितीला. पण एनिथिंग कॅन हॅपन इन द क्रिकेट. अभिराज गायकवाड चांगला गोलंदाज आहे. आता फिल्डर 30 चेंडू 30 धावांची गरज. लो स्कोरिंग मॅच आहे. अगर तुम्ही विकेट्स उचलले
तर काही होऊ शकतं. आणि पंच घोषित करतायत वाईट चेंडू. चांगला फटका, स्वीपचा फटका, 4 धावा. व्हॉट अ शॉट. ओव्हर पिच चेंडू आणि पॉवर प्लेला प्रदीप कदम 4 धावा. मी ईशान यादव उर्फ सूर्या याला विनंती करतो की तू स्टेजवर यावं, तुझं प्राइज घेऊन जावं. ईशान यादव उर्फ सूर्या. चांगला फटका प्रदीप कदम यांच्या बॅट मधून बघायला मिळालेला. अभिराज विचार करत असेल चेंडू कुठे टाकावा. ओव्हर पिच बॉल तर स्वीप मारला जातोय. समोर 2 प्लेयर लावलेले असताना पुन्हा एकदा स्वायर चेंडू, वाईट चेंडू. आता मात्र अभिराज खरकटलेला आहे आणि एक चौकार काय कमाल करू शकतो. द मेंटल प्रेशर ऑन टू द बॉलर. लो स्कोरिंग मॅच आहे. पुन्हा आता मात्र कमबॅक केलेला आहे अभिराजांनी. चांगला चेंडू प्रदीप कदम यांना कळलेला नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण त्यांच्या लेग्सला लागलेला आहे. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे मनोज यांचं, पण एक धाव रोखण्यात अयशस्वी. चांगला फटका, नो मॅन्स लँड आणि 2 धावा कंप्लीट होतील. येस, कंप्लीट झालेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. थोडा मिस टाइम होता, पण नो मॅच लँड मध्ये बॉलवर यायचं होतं. चांगला चेंडू, ब्लॉक गोल. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकाचा. धावसंख्या झाली ती 16 रन्स. पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू. प्रदीप कदम यांनी नकार दिलेला आहे. 2 निर्धाव चेंडू. 24 चेंडू, 21 धावांची गरज. डीजे
पुढचं षटक घेऊन विकी साळवी. आणि पंच डिक्लेअर करतात की चेंडू पायाला लागलेला आहे. गुड बॉलिंग, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. कटर चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. रनआउटची संधी कमलेश भोळे यांनी मिस केलेली आहे. एक प्रकारचं तुम्ही समीकरण बघितलं तर कमलेश भोळेंचा थ्रो समोर प्लेयर नव्हता, पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अनुभव जेव्हा रन्स बॅटनी येत नाहीत तेव्हा सिंगल डबल काढावे लागतील. ह्याचं उत्तम उदाहरण प्रदीप कदम दाखवताना. आतापर्यंत चांगली गोलंदाजी विकी यांच्या मार्फत. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पण वाईड येस. लेग साइडचा थोडाही बाहेर असेल तर वाईड. अवांतर चेंडू तुम्हाला टाकावे, कमी करावे लागतील ऍटलिस्ट. इट्स अ पार्ट ऑफ गेम. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. इनसाइड एज, एक धाव. रुपेश पायरीतून आवाज, सिंगल वाचवा. येस, तुम्हाला सिंगल वाचवावे लागतील, किंवा जो रिक्वायर रन रेट आहे तो खूप कमी आहे. एक प्लेयर पुढे लावावं लागेल, सिंगल रोखावे लागतील, प्रेशर बिल्ड करायला लागेल. रिव्हर्सचा फटका गॅप मध्ये आहे. बघूया काय करतायत रुपेश पायर तिकडे. 4 धावा. व्हेरी गुड शॉट. सरळ बॅटने रन येत नाहीये तर अक्रॉस द बॅट खेळायला लागेल. स्विच हिट, बट ग्राउंडेड स्विच हिट. 4 धावा. 20 चेंडूत फक्त 14 धावांची गरज. थोडंसं प्रेशर कमी केलेलं आहे आपल्या शोल्डरवरच. प्रदीप कदम जिम्मेदारी वाली इनिंग खेल रहे. गणेश बोंबले मी यांना विनंती करतो ती गाडी बाहेर काढा. चांगलाच तिकडे चांगली प्लेसमेंट प्रदीप कदम यांच्या बॅट मधून, पण अभिराज यांनी सिंगल रोखलेलं नाहीये. सिंगल रोखायचे. चेंडू झाले 5. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाला 24. आयुष माईकशी संपर्क साधा. आयुष देसले. धावसंख्या पुढे सरकते ती 26. 3 षटकांचा खेळ समाप्त. टोटल
दीपक सिंग माईकशी संपर्क साधा. आयुष देशले माईकशी संपर्क साधा. वाईटचा इशारा पंचांचा. तसेच लास्ट मॅच मध्ये जी हॅट्रिक घेतलेली ते ईशान यादव उर्फ सूर्या यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक हे त्यांना देण्यात येत आहे. पद्माकर देसले यांच्याकडून त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मी बाळाराम देसले यांना विनंती करतो त्यांना ते बक्षीस परिधान करायचंय. ईशान यादव उर्फ सूर्या, जरा जोरात टाळ्या वाजवण्यासाठी. पहिली हॅट्रिक आपली. 2000 रुपयाचं पारितोषिक पद्माकर देसले यांच्याकडून. चला वळूया मॅच कडे. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. धावसंख्या 30. रिव्हर्स शॉट टोलवलाय आणि 1 धाव घोषित. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज. बॉल द्यायचा आहे. प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे. जे प्रेक्षक ते मॅच बघण्यासाठी आलेले आहेत, जर त्यांनी झेल टिपला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. हे पारितोषिक प्रेक्षकांसाठी आहे. 1 धाव घोषित. धाव संख्या 32. चार षटक समाप्त. 12 चेंडूत 5 धावांची गरज. नितीन आले गोलंदाजीसाठी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 मिनिटं थांबा. ऑरेंज टीमचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी समालोचन कक्षापाशी यायचंय. ऑरेंज टीमचे सगळे प्लेयर्स. बारा चेंडूत 5 धावांची गरज.
चांगली गोलंदाजी. चांगला फटका आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केलेल्या त्या सुनील गायकवाड यांनी. 3 धावांची गरज अजूनही. वाईडचा इशारा पंचांचा आणि आता फक्त 2 धावांची गरज. पुन्हा एकदा टोलवलाय आणि घोषित क्षेत्रात 2 धावा आणि सामना संपलेला आहे. पर्पल टीमने हा सामना जिंकलेला आहे, त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच प्रदीप कदम. चला पुढचा सामना